श्री स्वामी समर्थ. केज गावचे श्री महारुद्रराव देशपांडे यांचे उत्पन्न निजाम सरकारने जप्त केले होते. त्यांनी भरपूर प्रयत्न केले, पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. त्याच वेळेला बीडमध्ये कोणी एक साधू आलेला आहे असे त्यांना समजले आणि साधूंचे दर्शन घेऊन त्यांनी घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली. तेव्हा त्यांनी अक्कलकोट येथे जाण्याचा सल्ला त्यांना दिला. पुढे देशपांडे अक्कलकोट येथे पूजा सामग्री घेऊन स्वामींच्या दरबारात आले. स्वामींच्या चरणांवर हात जोडून उभे राहिले. तेव्हा स्वामी बोलले, 4 मनोरे आहेत, तेथे जा, म्हणजे तुमचे शेत सोडून देऊ. खरं तर श्री देशपांडे यांनी आपली व्यथा कोणाला सांगितली नव्हती, पण स्वामींचे हे अंतसाक्षित्वाचे बोलणे ऐकून श्री देशपांडे हे भारावूनच गेले आणि स्वामींच्या आज्ञेप्रमाणे हैदराबाद येथे आले. आणि आश्चर्य म्हणजे त्याच दिवशी सरकारातून हुकूम आला आणि श्री देशपांडे यांचे जप्त झालेले उत्पन्न सोडून दिले. ही बातमी ऐकताच श्री महारुद्रराव देशपांडे हे आनंदाने नाचूच लागले. त्यानंतर ते पुन्हा अक्कलकोटमध्ये आले. स्वामींचा आलेला अनुभव त्यांनी अतिशय प्रेमाने सर्वांना सांगितला. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की स्वामींनी सर्व नियोजन केलेले आहे. आपल्याला फक्त योग्य वेळी योग्य ठिकाणी कृपा ग्रहण करण्यासाठी उपस्थित राहायचे आहे. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.